जे उपोषणाची हेडलाईन बातमी छापली सामन्याने. हो आणि हे पवार मित्रांनो, लाडकी बहीण योजनाचे आता काही नवीन निकष आलेले आहेत. इलेक्शन झाल्याच्यानंतर नवीन एक GR प्रसारित करण्यात आलेला आहे. त्याची सविस्तर माहिती कालच्या सामना पेपरला पण दिलेली आहे त्यांनी. तर तुम्ही पूर्ण ती माहिती बघा आणि पुढे आपण एक व्हिडिओ टाकणार आहेत. तो व्हिडिओ बघा पूर्ण. आणि काय काय बदल झालेले आहेत. आता लाडकी बहीण योजनामध्ये ज्या काही महिलांना लाभ भेटत होता त्यांच्या कुटुंबामध्ये 2.5 लाखाच्या वरतीही काही लोकांनी ॲप्लिकेशन केलेलं होतं की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे, त्याही महिला लाभ घेत होत्या. त्यामुळे आता त्या महिला या योजनेपासून वंचित राहणार आहेत. आणि गव्हर्नमेंटनं जो 2100 रुपयाचा जो हप्ता ठरवला होता तो हप्ता एप्रिलपासून सुरू होईल असे काल काही न्यूज आलेले आहेत. त्या न्यूजही तुम्ही बघू शकतात. आणि ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या मध्ये आहे त्याच योजना इथून पुढे त्याच महिला पात्र राहतील. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे त्या महिला पात्र राहणार नाहीत. आणि कुटुंबामध्ये फक्त 2च महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. त्याचा सविस्तर व्हिडिओ आपण पुढे अपलोड केलेला आहे. तुम्ही जाऊन बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जे उपोषणाची हेडलाईन बातमी छापली सामन्याने. हो आणि हे पवार साहेब दाखवतात की एका कुटुंबात आता दोघीच लाडक्या बहिणी, ते निकष बदललेत त्यांनी. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी महायुती सरकारने कोणतीही पडताळणी न करता प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या खात्यात सरसकट 1,500 रुपये जमा केले. पण लोकप्रिय घोषणांमुळे आता आर्थिक स्थिती बिघडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचे निकष कडक करणार आहे. तेव्हा प्रत्येक कुटुंबातील 2च लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. या योजनेला लाभ घेण्यासाठी 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी अर्ज केले. महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याची घोषणा केली. त्यातून 18,000 कोटींचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. आता उत्पन्नाचा दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र, मिळणारे निवृत्तीवेतन, 4 चाकी वाहने, 5 एकरापेक्षा कमी जमीन असे निकष तपासण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे एका कुटुंबातील 2च महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. यापूर्वी 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली. त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या निम्म्यावर येईल असा अंदाज आहे. 284 लाख मदत मिळाली. आता ती खाली 40 लाखाच्या आसपास. आता पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी बायलाईन दिली. ती मूळ योजनेत कुटुंबातील 2 महिलांना पैसे येणार होते, पण निवडणूक असल्यामुळे तोंडावर असल्यामुळे कोणती खातरजमा न करता सर्व बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले. सुमारे 2,43 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. आतापर्यंत 9 महिन्यात सरकारी तिजोरीवर 33,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.